अग्निशस्त्र बाळगून दहशत माजवणारा इसम कोतवाली पोलिसांकडून अग्निशस्त्रासह जेरबंद. कोतवाली पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं शहरात मोठी कारवाई करत अग्निशस्त्र व 2 जिवंत काडतुसांसह एका इसमास रंग्यात पकडलं. कारवाई 7 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानं कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आपल्या सहकारी अंमलदारांचं पेट्रोलिंग करत असताना काटवण खंडोबा परिसरात एक इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षकाकडून फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकानं तात्काळ काटवण खंडोबा परिसरातील महात्मा फुले वसाहत ते शिवसागर अपार्टमेंट दरम्यान सापळा रचला. दरम्यान मोकळ्या पटांगणात संशयास्पदरित्या फिरणारे इसमास पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंगझडतीत सापडले अग्निशस्त्र 2 पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत एक अग्निशस्त्र 2 जिवंत काडतूस असं गंभीर स्वरूपाचा मुद्देमाल आढळून आला. तपासात सदर इसमाचं नाव विनोद चंदर शिंदे, राहणार बुरुडगाव, पाण्याच्या टाकीजवळ, तालुका व जिल्हा अहिल्यानगर असं निष्पन्न झालं. गुन्हा दाखल. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष बाळासाहेब तरटे यांनी फिर्याद दिली. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 92/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3चं उल्लंघन, कलम 25(1)(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक, दिलीप टिप्परसे विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच चार्ज अधिकारी जगदीश भांबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या कारवाई केली. कारवाईत सहभागी पोलीस पथक. या धडक कारवाईत कोतवाली पोलीस स्टेशन व दक्षिण मोबाईल सेलच्या एकूण 20 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.